मिस्टर गावडे. हो सर, यांनी फोन केला होता. कुठे रे? त्या साईडला सर. सर, त्या तिकडे सर, ते बघा. चला. बघा. सर, चेहरा आता ओळखण्याच्या पलीकडे आहे. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ असतो कुठे? आपलं मूल कोणाकडे गेलंय, कोणासोबत खेळतंय, वेळेवर शाळेतून घरी आलं की नाही, याकडे खरं तर पालकांचं खूप बारीक लक्ष असायला हवं. पण आपण पालक आपापल्या आयुष्यामध्ये एवढे गुरफटून गेलेलो असतो की त्यामुळे आपल्या मुलांकडे आपलं दुर्लक्ष होतंय हे आपल्या लक्षातही येत नाही. पालकांचा बेजबाबदारपणा मुलांच्या जीवावर कसा बेतू शकतो याचा आजची केस म्हणजे उत्तम उदाहरण आहे. कोण असेल तो राक्षस ज्यानं 10-12 वर्षाच्या निष्पाप मुलीचा अत्यंत क्रूरपणे खून केला? एवढं काय घडलं असेल ज्याची परिणिती एका निष्पाप मुलीच्या खुनात झाली? पाहूया हृदय पिळवटून टाकणारी ही केस आजच्या भागामध्ये. अंजली, हाय. बाळा आवरलं का? हो तुझं ते मॅथचं पुस्तक घेतलंस? हो घेतलं. गुड. हे घे, टिफिन ठेव बॅगेत. तुझ्या आवडीची भाजी दिलीये, संपवायची आहे. आई काय आज डब्यामध्ये? नाही बघायचं, सरप्राईज आहे. लंच ब्रेक मध्ये कळेल. अंजली बेटा. हा बाबा. काय शाळेत जायचंय की नाही? चलो. चला. मनीषा, मनीषा थांब. मनीषा थांब. सुनील हात सोड, बघताय. बघू दे, मी लोकांना घाबरत नाही. गपचूप गाडीत बस, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. सुनील, मी कुठेही येणार नाही. प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा सुनील. माझा नवरा आधीच माझ्यावर खूप संशय घेतो. त्यात त्याने आपल्याला इथे बघितलं तर तो जीव घेईल यार माझा. तुम्ही आज पुन्हा पिऊन आलात? दारूच पिऊन आलो ना. मग काय झालं? तुझ्यासारखं फिरत तर नाही ना दिवसभर. पुन्हा ते सुरू झालं तुमचं. अहो किती वेळा सांगू, माझं बाहेर असं काहीच नाहीये. तुम्ही उगाच संशय घेता माझ्यावर. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीयस तू. कुणा बरोबर फिरतेस तू? एकच आहे की 2-4 आहे? काय बोलताय तुम्ही? मला आज नाही वाटत हे बोलताना. अशी नाही बोलणार आहेस. सांग कुणा बरोबर जातेस तू फिरायला? कोण आहे? अहो मी मार्केटला गेले होते भाजी आणायला फक्त. माझ्या अहो काय झालं? हे बघ, झाला यांचा तमाशा सुरू. नाहीतर काय. आता आजही झोप मिळणार नाही. माझ्याशी कोणतं बोलतेस तू? नको करू आईला. अंजली, ही क्लिप तुला कोणी पाठवलं? मी एक डिटेक्टिव्ह ठेवला होता मनीषाच्या पार्कवर. त्यानेच हा व्हिडिओ पाठवला. तुला बोललो नव्हतो मनीषाचं बाहेर कुठेतरी लफड आहे म्हणून? आता बघ कसं दाखवतो तिला आणि तिच्या याराला. एक जवळचा मित्र म्हणून तुला एक सल्ला देऊ. तू फर्टिलिटी टेस्ट कर. अंजली बेटा बाय. बाय.
हा बोल प्रशांत. अरे आज मला ऑफिस यायला थोडा उशीर होईल. आईला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. मी काय म्हणतो आजच्या क्लायंटची मीटिंग तू जर अटेंड करशील का? अरे करेन ना हँडल, काळजी करू नको. बाय. मला ते प्रशांत काका बिलकुल आवडत नाही. बाबा तुम्ही आईशी एवढं वाईट का वागतात? अंजली, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्या, आमच्या भांडणाकडे नाही. आपण आधी किती खेळायचो, मस्ती करायचो, कुठे कुठे फिरायला जायचो, पण आता तुम्ही चांगलं माझ्याशी धड बोलत पण नाही. तू खूप बोलायला लागलीस हा. तुला बोर्डिंग स्कूल मध्ये टाकेन पुढच्या वर्षी. आले आले, एक मिनिट. तुम्ही आज ऑफिसला नाही गेलात आणि राजेश कुठे आहे? मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही राजेश घरी असतानाच या. नाही, त्याच्यासमोर सांगता नाही येणार. मला सगळं कळलंय. काय कळलंय तुम्हाला? हेच की अंजली राजेशची मुलगी नाहीये. अहो काय बोलताय तुम्ही? अंजली राजेशचीच मुलगी आहे. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? बरं, अंजली कोणाची मुलगी आहे कोणाची नाही हा आमचा प्रश्न आहे. मी आणि राजेश काय ते बघून घेऊ. हे बघ, मी तुला आणि तुझ्या बॉयफ्रेंडला एकत्र बघितलंय. काय? पण तू काळजी करू नकोस. मी राजेशला सहज पटवून देऊ शकतो की अंजली ही त्याचीच मुलगी आहे. काय बोलताय तुम्ही? पण त्यासाठी तुला दरवाजा का बंद करताय? दरवाजा बंद करता का? दरवाजा उघडा. ऐक ना माझं, मी काय म्हणतो ते. माझा हात सोडा. हे बघा, मी आरडाओरडा करेन. सोडा. हे बघा, लांब राहा माझ्यापासून. तुमची बायको दुसऱ्या माणसासोबत पळून गेली म्हणून तुम्हाला वाटतं बाकीच्या बायका पण तशाच आहेत? हे बघ मनीषा, निघ माझ्या घराबाहेर. निघा बाहेर, निघा. बघून घेईन तुला. तुमचा मित्र आला होता सकाळी घरी, प्रशांत. तुम्ही घरी नाही हे बघून त्याने माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. शी, मला सांगायलाही लाज वाटते. यापुढे तुमचा तो मित्र घरात येता कामा नये. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? राग नाही येते त्या प्रशांतचा? तुझी नजर आता बहुतेक प्रशांतवर आहे. अहो काय बोलताय तुम्ही? आज प्रशांत त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता. काय? मी तुझ्या कुठल्याही भाकड कथांवर विश्वास ठेवणार नाही. अहो याचा अर्थ मी कधीच बाप नाही बनू शकत. मी काय कमी पडू दिलं रे मनीषाला? अरे तिचा एक एक शब्द मी फुलासारखा झेलला. त्याच्या बदल्यात तिने काय दिलं मला? फसवणूक. हे बघ राजेश, तू शांत हो. व्हिडिओ क्लिप मध्ये जो माणूस दिसतोय ना वहिनीसोबत, त्याचं काय करायचं ते मी बघतो. तू वहिनीना सांभाळ. प्रशांत, ह्याच्यापुढे तो माणूस या शहरात काय ह्या जगातच नाही दिसला पाहिजे. त्याचा मी बंदोबस्त करतो, पण त्यासाठी थोडे पैसे लागतील. पैशाची काळजी करू नको रे, मी तयार आहे पाहिजे तेवढा पैसा द्यायला. ठीक आहे, मग त्याची सगळी कुंडलीच बाहेर काढतो. अशी व्यवस्था करतो ना की लक्षात ठेवेल तो. तुम्ही पुन्हा पिऊन आलात? हो. अंजली कोणाची मुलगी आहे? कोणाचं पाप मी माझ्या घरात पोचतोय? अहो काय बोलताय तुम्ही? कोण भरताय हे सगळं तुमच्या डोक्यात? तुझ्या बापाने तुला माझ्या गळ्यात मारले. अहो ताई, तुम्हाला किती वेळा सांगू, अंजली तुमचीच मुलगी आहे.
अंजलीची शपथ घेऊन सांगते मी अमर. गप्प बस! चल तू माझ्या घरातून ले घेतो अंजली चल आतमध्ये जाऊन झोप गपचूप तू चालती हो इथे. अहो, ऐका ना. चला तुला अहो, पाहिजे आता. असं करू मी. अरे अहो, ऐका ना, थांब. उघडा ना दरवाजा. अहो, उघडा ना, मी अंजली शिवाय नाही राहू शकत. अहो, उघडा ना दरवाजा प्लीज. बायको आणि मुलीला मारून टाकायचंय का तुला राजेश? अरे संशयाचं भूत घुसलंय तुझ्या डोक्यात. तुला मनीषा सोबत नाही राहायचंय ना? ठीक आहे, मी अंजलीला न्यायला येतो आणि तिला घेऊन येतो. मनीषा, अंजली, मी आम्ही तिघे राहू. अरे हा राजाराम अजून म्हातारा झालेला नाहीये. माझ्या मुलीला आणि नातीला मी सहज पोसू शकतो. हे अंजली माझ्याकडेच राहणार आहे. बघूया कोण तिला घेऊन जातं ते. पोलीस कंप्लेंट करीन मी तुझी. अरे जा, कुणाला कंप्लेंट करायची ती कर. अंजली इथेच राहणार. सर, माझा नवरा दारू पिऊन मला खूप मारझोड करतो. आता तर त्याने मला घराबाहेर सुद्धा काढलंय. माझ्या मुलीशी सुद्धा मला भेटू देत नाही तो. का मारतो तो? त्याला सतत असं वाटतं की माझं बाहेर काहीतरी अफेअर सुरू आहे. मग तसं काही आहे का? नाही सर, देवा शपथ, तसं काहीच नाही. ठीक आहे, त्यांचा नंबर द्या, आम्ही त्याच्याशी बोलून घेऊ. बोला रे. सर, राजेश साळवी नावाचा माणूस आलाय. त्याचं असं म्हणणं आहे की त्याची मुलगी कालपासून बेपत्ता आहे. काय सर? राजेश साळवी हे माझे मिस्टर. घेऊन येतात ना. हो सर. काय झालं अंजलीला? तू तू इथे काय करते? हा हा समजलं. माझी कंप्लेंट द्यायला आली अशी. वा 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 वा, चोर ते चोरवर शिरजोर. साहेब, यांनी माझ्या मुलीला पळवून नेलंय. कालपासून माझी मुलगी अंजली घरी नाही आली. तुमची मुलगी कालपासून घरी आली नाहीये, मग तुम्हाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावीशी नाही वाटली? साहेब, मला वाटलं ही तिला घेऊन गेली असेल तिच्याबरोबर. यांच्याकडे का जाईल ती? काल अंजलीचा वाढदिवस होता. हिने तिच्याशी बोलायचं म्हणून फोन केला होता, पण मी मुद्दामच नाही दिला. मग म्हटलं ही शाळेत गेली असेल अंजलीला भेटायला आणि परस्पर तिला घरी घेऊन गेली असेल. मग तुम्ही यांना फोन का नाही केला? हो साहेब, हिने मला खरं काय ते सांगितलंच नसतं, वर अंजली बरोबर बोलू पण दिलं नसतं, म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडे आलो साहेब. साहेब, हा माणूस खोटं बोलतोय. यानंच अंजलीला लपवलंय. कोणत्याही परिस्थितीत तिला आम्हाला भेटू द्यायचं नाहीये. याला आम्ही कालपासून तडफडतोय तिला भेटायला. हो, काल शाळेतून परस्पर अंजलीला घेऊन गेला, तुवर माझ्यावरच आरोप करताय. हे बघा, मी तुम्हाला दोघांना पण सोडणार नाही. कोर्टात खेचीन. अरे मी तुला कोर्टात खेचीन. कालपासून पोरगी गायब केली, पत्ता नाहीये तिचा. काय वाटेल ते काय बोलतोस? म्हणजे कोर्टात खेचीन. एक मिनिट, शांत राहा. आवाज कमी आहे. लाज वाटायला पाहिजे तुम्हा लोकांना. तुमच्या या अशा वागण्यामुळे आज एका निष्पाप मुलीचा जीव संकटात सापडलाय. तर मी हात जोडते, प्लीज माझ्या अंजलीला शोधून काढा प्लीज. मॅडम, तुमच्या शाळेत शिकणारी एक मुलगी गेल्या 2 दिवसापासून मिसिंग आहे. हो. जोपर्यंत विद्यार्थ्याला त्याचे पालक किंवा घरातली जबाबदार व्यक्ती येऊन घेऊन जात नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्याची जबाबदारी ही शाळेची असते. याची कल्पना आहे ना तुम्हाला? खरं आहे तुमचं म्हणणं, पण अंजलीचे पालक नेहमीच तिला वेळेवर घेऊन जायचे. त्यामुळे मॅडम, तुमच्या या निष्काळजीपणामुळे आज एका निष्पाप मुलीचा जीव धोक्यात आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नायगुडे, या अंजलीच्या शाळेतले आणि शाळेच्या आजूबाजूच्या सगळ्या दुकानातले CCTV फुटेज चेक केलं का? हो सर, शाळेच्या CCTV फुटेजमध्ये अंजली गेटवरती उभी असताना दिसते. बहुतेक कोणाची तरी वाट बघत असावी. थोड्या वेळाने ती तिकडनं निघाली. ती बहुतेक घरी गेली असेल असा अंदाज बांधून मी तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचे CCTV फुटेज चेक केले. सर, अंजलीच्या घराकडे जाताना एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळताना अंजली दिसते, पण गल्लीमध्ये CCTV नाहीये, म्हणून तिथले फुटेज नाही मिळाले. बहुतेक किडनॅपरने अंजलीला त्या गल्लीतनंच किडनॅप केलं असावं. या किडनॅपर्सचा राजेश आणि मनीषाला अजून तरी फोन आलेला दिसत नाहीये. एक काम करा, या राजेश आणि मनीषा दोघांच्याही कॉलनीमध्ये जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी करा. बघा काही लीड सापडते का. ओके सर.
राजेश माणूस खूप चांगला आहे साहेब, पण तो दारू खूप पितो आणि घरी येऊन बायकोला मारझोड करतो. त्यांच्या अशा या रोजच्या भांडणामुळे आहे ना शेजारी सगळे वैतागलेत साहेब. साहेब नंतर तर तो मुलीवरती हात उगारायला लागला. खूप व्हायलंट झाला होता साहेब तो. पण मला एक वाटतं की नक्कीच त्याच्या मनात काही ना काहीतरी कुडत असणार, म्हणून तो असा वागत होता. नायकोडी, या राजेशचं CDR चेक कर. अंजली ज्या दिवशी किडनॅप झाली तेव्हा राजेश कोणाशी बोलला, कुठे होता आणि काय करत होता, ही सगळी इन्फॉर्मेशन मला हवी. ओके सर. आरेच्या जंगलामध्ये एक डेड बॉडी सापडले. फोन आला होता. चला. पाटील मॅडम. सर, चेहरा आता ओळखण्याच्या पलीकडे आहे. नायकोडी, बॉडी बघून तरी वाटतंय की मुलगी 10 वर्षाची असावी. एक काम करा, रिकामे पगारे आजूबाजूच्या झाड झुडपात काही सापडते का बघा. सर सर, हा जंगलातला खूप आतला भाग आहे. ही मुलगी एकटी इथे आली नसेल. बहुतेक हिला दुसरीकडे कुठेतरी मारलंय आणि नंतर तिचं प्रेत इथे येऊन फेकलंय. नायकोडी, तसंही इथून बिल्डिंग्स 2.5-3 किलोमीटरच्या अंतरावर असतील. सर, मॉर्निंग वॉक सोडलं तर शक्यतो लोक इकडे येत सुद्धा नाहीत आणि रात्रीच्या वेळेला हा भाग तर कम्प्लीट निर्मनुष्य होतो. हा, एखाद दुसरी वस्ती आहे, ती पण जंगलाच्या दुसऱ्या टोकाला आहे. सर, या मुलीच्या चप्पल व्यतिरिक्त काहीच सापडलं नाही. सर, चेहरा इतका विद्रूप झालाय, बहुतेक कुठल्या तरी जंगली जनावराने ओरबडलेलं वाटतंय. किंवा ज्याने कोणी खून केला ना त्यानेच ओळखता येऊ नये म्हणून या बॉडीचा चेहरा विद्रूप करून ठेवलाय. सर, डेड बॉडीवरती जो फ्रॉक आहे तो नवीन आहे. नायकोडी, या फ्रॉकच्या मागचं लेबल चेक करा. त्याच्या ब्रँडवरून आपल्याला कळेल की हा फ्रॉक कुठल्या दुकानातून विकत घेतला होता. आणि एक काम करा, बॉडी पंचनामा करून पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. आणखीन एक, या आजूबाजूच्या वाडी वस्तीवर चौकशी करा, चेक करा कोणाची पिंक फ्रॉक घातलेली मुलगी हरवली आहे का ते. आणि हो, शहरातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 10-12 वर्षाच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट कोणी द्यायला आलं होतं का ते जरा चेक करा. ओके सर. हे बघा, डेड बॉडीचा चेहरा खूप विद्रूप झालाय, त्यामुळे ओळखता येणार नाही. आणि बॉडीजवळ आम्हाला काही वस्तू सापडल्या. रिकाम, त्या चपला आणि डेड बॉडीच्या अंगावरती हा फ्रॉक होता. तुम्हाला खात्री आहे की हे डेड बॉडी अंजलीचीच आहे? कशावरून? फ्रॉक अंजलीचाच आहे. नाही, हा फ्रॉक अंजलीकडे नव्हता. अंजलीच्या वाढदिवसाला मीच घेऊन दिला होता हा फ्रॉक. त्या दिवशी शाळेत पण ती हाच फ्रॉक घालून गेली होती. काय? अंजली बाळा, बाबा, माझी मुलगी. अहो साहेब, तुम्ही मला इथे का आणलं? मी काय केलंय? हे बघा, तुम्ही पुराव्याशिवाय मला काहीच करू शकत नाही. मिळतील तुम्हाला पुरावे, लवकरच मिळतील. पण आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही अंजलीला मनीषाकडे पाठवायला तयार नव्हतात, मग तुम्हीच तिला किडनॅप केल्याचं नाटक केलं नसेल कशावर? अहो साहेब, मला काय मिळणार होतं यातून? मनीषाला त्रास देण्याचा आनंद. नाही, मला मनीषाला त्रास द्यायचाच होता, म्हणून मी अंजलीला तिच्याशी बोलू देत नव्हतो. अंजली खूप जवळ होती मनीषाच्या, पण मी अंजलीला नाही मारलं हो. माझं खूप प्रेम होतं अंजलीवर. मला तिचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. हे बघा, त्या माणसासोबत तिचा फोटो, यांचा अफेअर होता साहेब. या दोघांनी मिळून माझ्या अंजलीला मारलाय. हे बघा, अंजलीला कोणी मारलंय ना ते आम्ही शोधून काढूच. आता ती डेड बॉडी अंजलीचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला तुमची DNA टेस्ट करावी लागेल. माझा DNA कशाला? मनीषाची DNA टेस्ट करा.
का? तुमची टेस्ट केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नाही, ठीक आहे, माझी DNA टेस्ट करा, कधी यायचं सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला. ते आम्ही कळवू तुम्हाला. तुम्ही आता निघू शकता, पण अंजलीचा खुनी सापडेपर्यंत तुम्ही हे शहर सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? या. नायकोडी, हा राजेश DNA टेस्टसाठी अवॉइड का करत होता? सर आत्ता त्याने जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये त्याची बायको अंजली आणि तो माणूस, कदाचित तो माणूस तिचा बॉयफ्रेंड असेल. कशावरून तो तिचा बॉयफ्रेंड असेल? बॉयफ्रेंड जरी नसला तरी त्या व्हिडिओत बघून असं वाटतं की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी होतं. नायकोडी, ही अंजली ज्या दिवशी किडनॅप झाली त्या दिवशी मनीषा कोणाकोणाशी बोलत होती, कुठे होती, काय करत होती, याची डिटेल्स मला पाहिजे. ओके सर. राजेश DNA टेस्टला नकार का देत होता? अंजली खरोखर त्याची मुलगी नव्हती की त्याच्या मनातल्या न्यूनगंडाचा हा परिणाम होता? आपण काळे कुरूप आहोत या न्यूनगंडाच्या भावनेनं त्याला एवढं ग्रासलं होतं की त्याचं रूपांतर शेवटी विकृतीमध्ये झालं. राजेश मधल्या या विकृतीनंच अंजलीचा बळी घेतला होता का? की खुनी कुणीतरी वेगळाच होता आणि जो अजूनही पोलिसांच्या समोर आला नव्हता? मनीषा, हे घे, खाऊन घे. चल. बाबा, लहानपणापासून तुम्ही मला जे काही म्हणालात मी सगळं ऐकलं. ज्या मुलाशी लग्न कर म्हणालात त्याच्याशी लग्नही केलं. मग हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय बाबा? पण तुझ्या भल्यासाठीच केलं ना मी सगळं. सर, अंजलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अंजलीचा मृत्यू क्लोरोफॉर्मचा ओव्हरडोस झाल्यामुळे झालाय आणि तिचा मृत्यू 3:30 ते 4च्या दरम्यान झाला. नायकोडी, या अंजलीची शाळा सुटते दुपारी 2 वाजता आणि या शाळेच्या CCTV फुटेजनुसार ती 2:30 ते 2:45 वाजेपर्यंत त्या शाळेच्या गेटवरच उभी होती. नंतर तिथून पुढे गेली. हो सर. सर, अंजलीच्या घराजवळ जी गल्ली आहे ती शाळेपासून साधारण 10 मिनिटाच्या अंतरावरती. त्या गल्लीमध्ये CCTV नाहीये, त्यामुळे त्या गल्लीत काय घडलं हे कळू शकलं नाही. पण जे काही घडलंय ते त्या गल्लीतच घडलंय सर. म्हणजे अंजली 2:45 वाजता शाळेतून बाहेर निघाली. त्यानंतर त्या गल्लीमध्ये ती साधारण 3 वाजता पोहोचली असेल. त्याच्यानंतर 3:05 किंवा 10 मिनिटांनी तिला कोणीतरी क्लोरोफॉर्म वापरून किडनॅप केलं. त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि क्लोरोफॉर्मच्या ओव्हरडोसमुळे तिचा मृत्यू झाला. म्हणजे 3:30-4च्या दरम्यान. नायकोडी, एक काम करा, या राजेश आणि मनीषा या दोघांच्या घराची झडती घ्या. बघा क्लोरोफॉर्म सापडतंय का. तुम्ही? हो, तुमच्या घराची चेकिंग करायची आम्हाला. सर्च वॉरंट आहे आमच्याकडे. चला, हो बाजूला. हो पण मॅडम, तपासा इकडे. राजेश, आम्हाला या घराची झडती घ्यायची. सर, हे काय मिस्टर साळवी? एक मुलगी झाल्यानंतर आता ह्या वयात तुम्ही फर्टिलिटी टेस्ट केली? साहेब, मला शंका होती, अंजली माझी मुलगी नाही. रिपोर्ट पाहिला आणि माझी शंका खरी ठरली. म्हणून तुम्ही अंजलीला मारून टाकली? अंजलीचा खून मी नाही केला. त्यांच्या DNA सॅम्पलचा रिपोर्ट आलाय, अंजलीशी मॅच होतो. अहो, कसं शक्य आहे? अहो, फर्टिलिटी रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलंय मी कधीच बाप होऊ शकत नाही. डॉक्टर, बोला. मला माझी फर्टिलिटी टेस्ट करायची होती. थोडा वेळ तुम्ही बाहेर बसा, मी बोलावतो तुम्हाला. बर. डॉक्टर, माझी ना एक रिक्वेस्ट होती. माझा रिपोर्ट आहे ना, तो मी सांगेल तसा आला पाहिजे. हा काय मूर्खपणा आहे? डॉक्टर,
हा रिपोर्ट हा खरा आहे का? हे मला विचारणारे तुम्ही कोण? PSI सतीश नायकोडी, आरे पोलीस स्टेशन. डॉक्टर, ज्या माणसाची तुम्ही फर्टिलिटी टेस्ट केलीत आणि हा रिपोर्ट बनवलात ना, त्याच माणसाची आम्ही दुसऱ्या फर्टिलिटी सेंटरला जाऊन टेस्ट केली आणि रिपोर्ट वेगळे आले ना, तर तुमचं काही खरं नाही. लायसन रद्द करेन तुमचं. या पेशंटचा खोटा रिपोर्ट बनवण्यासाठी मला पैसे मिळाले होते. खरं तर तो माझा मित्र होता म्हणून मी खोटा रिपोर्ट द्यायला तयार झालो. त्या मित्राचं नाव काय? प्रशांत जाधव. सर हा सुनील, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो तेव्हा आमचं प्रेम होतं एकमेकांवर. हा खूप तापट स्वभावाचा आहे. एकदा ह्याचं आणि ह्याच्या काकाचं प्रॉपर्टीवरून काहीतरी भांडण झालं तर ह्याने रागात काकांचा खून केला. तो जेलमध्ये होता. जेलमधून सुटल्यावर तो मला शोधत या शहरात आला आणि गेल्या 6 महिन्यांपासून तो मला त्रास देतो. मनीषा थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. सुनील सुनील हात सोड, लोक बघतायत. मला माझी मुलगी पाहिजे. अंजली तुझी मुलगी नाही, अंजली राजेशची मुलगी आहे. तुझ्या नवऱ्याचा थोबाड बघितलंस का ग? हां, माकडासारखा दिसतो, माकडासारखा. तुझा नवरा नाही, तुझा बाप दिसतोय, बाप. सुनील तोंड सांभाळून बोल. अगं मनीषा, अगं आपले जुने दिवस आठव ना. तू माझ्यावरती किती प्रेम करायची. हे बघ, सगळं विसरतो. आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. सुनील ते शक्य नाहीये. मी माझ्या संसारात आनंदी आहे. तू प्लीज आमच्या आयुष्यातून निघून जा. ठीक आहे, तुला यायचं नाही ना माझ्यासोबत, नको येऊस. पण मी माझ्या मुलीला घेऊन जाणार. माझ्या मुलीला हात तर लावून दाखव. काय करशील ग तू? कोणाला सांगणार आहेस? माझ्या नवऱ्याला सांगेन. नवऱ्याला सांगतेस ना? जा जा, बघतो मी काय करायचं ते. सर आता माझा आणि सुनीलचा अफेअर नाहीये. मी अंजलीची शपथ घेऊन सांगते. सर, सुनील हिचा पाठलाग करतोय हे जेव्हा हिनं मला सांगितलं म्हणून मी त्याला वॉर्निंग द्यायला फोन केला तर तो आणखी चौताळला आणि मलाच ब्लॅकमेल करायला लागला. मला त्याचं आणि मनीषाचं अफेअर आहे हे तो राजेशला सांगेल. आणि हा प्रशांत कोण आहे? सर या प्रशांतमुळेच माझं घर बर्बाद झालंय. 1 वर्षाभरापूर्वीच प्रशांत राजेशच्या ऑफिसला जॉईन झाला. जेव्हापासून तो इथे आला तेव्हापासून त्याचा माझ्यावर डोळा होता. एकदा तर प्रशांतने माझ्यावर जबरदस्ती सुद्धा करायचा प्रयत्न केला. तुम्ही माझ्या बेडरूममध्ये कसे आलात? राजेशच्या नकळत त्याच्या चावीची डुप्लिकेट चावी बनवली आणि त्याचा त्याला पत्ता सुद्धा लागला नाही. काय? सर प्रशांतनेच माझ्या अंजलीचा खून केला असेल. नायकोडी, हा सुनील आणि प्रशांत या दोघांना उचलून आणा. ओके सर. काळा आहे. ताई, हा सुनील, त्याच्याबद्दल काय माहिती आहे? सुवर्णा माडिक नावाची सुनीलची एक बहीण आहे. नाला सुपाराला राहते. इकडे सुनीलकडे आले की मला भेटल्याशिवाय कधीच गेली नाही. माझ्याकडे पत्ता आहे तिचा. पटेल मॅडम, ॲड्रेस घ्या. अहो साहेब, काय झालं काय? पोलीस स्टेशनला चल, सांगतो तुला. साहेब बघा, मला माझ्या वकिलाशी बोलू द्या. वकिलाशी बोलायचं? आमच्याशी बोल. वकिलाशी बोलायचं तुला? पण मला काय मारताय सर? मी काय केलंय? तू त्या मनीषावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होतास. सर हे साप खोटे सर, मी नाही केले सर. नायकोडी, खरं सांग, खरं सांग. हो, केला होता सर. त्या अंजलीने तुझ्या डोक्यात काठी घालून तुझं डोकं फोडलं होतं. हॅपी बर्थडे बेटा. हॅपी बर्थडे अंजली. वाव, नवीन फ्रॉक. बाबा छान आहे. थँक्यू. नायकोडी, ज्या काकाचा सुनीलने खून केला त्या काकाच्या घरी कोण कोण असतं याची जरा चौकशी करा. कदाचित या काकाच्या घरच्यांपैकीच कोणीतरी त्या सुनीलला मारलं असेल आणि बदला घेतला असेल.
सर असंही असू शकतं, सुनील खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये होता. जेलमध्ये असताना त्याची कोणाबरोबर तरी दुश्मनी झाली असते आणि त्यानेच हे सगळं केलं. पण अजून हेही कन्फर्म झालेलं नाही की बॉडी सुनीलचीच आहे म्हणून. सर आपल्याला जी जळालेली बॉडी सापडली तिचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले. मृत्यू साधारण 9 ते 11च्या दरम्यान झालाय. बॉडी साधारण 30 ते 32 वर्षाच्या माणसाची दिसते. उंची 5 फूट 6 इंच आहे. ब्लडमध्ये एक्सेसिव्ह अल्कोहोल सापडलंय. नाही पण हे सगळं ठीक आहे, पण ती बॉडी सुनीलचीच आहे की नाही हे कसं कळणार? ते कळल्याशिवाय आपल्याला एक दिशा सापडणार नाही. मला तर या सुनीलच्या खुनात सरळ सरळ 4 सस्पेक्ट्स दिसत आहेत. 1 राजेश, 2 राजाराम, 3 मनीषा आणि 4था ज्या काकाचा खून सुनीलने केला त्या काकांच्याच घरच्यापैकी कोणतरी. एक काम करा नायकुडे, या काकाच्या खानदानाचा शोध काढा आणि राजेश, राजाराम आणि मनीषा या तिघांवर आपल्या पोलिसांची दिवस रात्र पाळत ठेवा. ओके सर. कोण आहे? मॅडम फूड पार्सल. रिकामे शोधा, काय सापडतंय का बघा. हो सर. पाटील मॅडम. अहो सर, हे सगळ्या लोकांचं घर आहे. सभ्य लोकांचं घर आहे. रिकामे पकडा त्याला. तू सर मी काय केलं सर? सर तू काय सर सांगतो काय केलं? सांगतो सर प्लीज मारू नका मला, मी सांगतो. सर त्या दिवशी राजेशला शाळेत यायला लेट झालं होतं. राजेशची वाट पाहून अंजली घरी जायला निघाली. मी तिच्या मागावरच होतो. ती एका गल्लीत वळाली जिकडे कोणीच नव्हतं. मी या संधीचा फायदा उचलला आणि अंजलीला किडनॅप केलं. तुला क्लोरोफॉर्म कुठून मिळाला? माझा मित्र हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहे, त्यानेच मला क्लोरोफॉर्मची बॉटल दिली. पण सर मी हे सगळं स्वतःहून नाही केलं सर, मला कोणीतरी करायला सांगितलं. मारू नका साहेब. मी काय केलंय ते तर सांगा आधी. काय केलंय? आता सांगशील काय केलंय? की नाही सांगतो साहेब, सांगतो. मारू नका साहेब. खरं तर मनीषा याच्यापासून प्रेग्नेंट होती. मग माझ्या डोक्यात एक प्लॅन आला साहेब आणि मी याला खोटं सांगायचं ठरवलं. सुनील, अंजली तुझीच मुलगी आहे. माझा संशय खरा ठरला तर आता मला माझी मुलगी पाहिजे. मला अंजली पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघ सुनील, मनीषा सुद्धा राजेशच्या जाचाला कंटाळली आहे. मी जर तिला सांगितलं ना, ती सहज तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. फक्त ती अंजली शिवाय नाही राहू शकत.
तू सरळ अंजलीला किडनॅप कर. पण सर, किडनॅप करताना याच्या चुकीमुळे अंजलीचा मृत्यू झाला आणि मग हा मलाच ब्लॅकमेल करायला लागला, पैसे मागायला लागला आणि सारखं म्हणायला लागला की तुमच्यामुळे तिचा मृत्यू झालाय. माणूस नाही, हैवान आहात तुम्ही. तुमच्या या कटक कारस्थानामुळे निष्पाप मुलीचा बळी गेलाय. आता तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना याची तरतूद मी आधीच करून ठेवली. संशयाची वाळवी माणसाच्या नातेसंबंधांमध्ये घुसली की नातेसंबंधांच्या भिंती आतून पोखरल्या कधी जातात हे कळत सुद्धा नाही. राजेशच्या बाबतीत नेमकं हेच झालं. नात्यांमध्ये अविश्वास, संशय, मत्सर, द्वेष अशा विकृत भावना वाढीला लागल्या की त्याचा प्रवास एका गंभीर गुन्ह्याकडेच होतो आणि याच विकृतीनं निष्पाप निरागस अंजलीचा बळी घेतला. लक्षात ठेवा, जर विश्वासाचा धागा तुटला तर नात्यांची वीण सुटायला वेळ लागत नाही. आजच्या भागात इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या केससह नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.